संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे असं कामतांनी म्हटलं। 10व्या सूचीमध्ये अपात्रतेबाबत सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत असं कामत यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। आम्ही विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावलेला आहे असं कामतांनी म्हटलंय। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला गेला असं कामत यांनी म्हटलंय। तर विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही असं कामतांनी म्हटलंय। राज्य कोर्टामध्ये सुनावणी संपलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणामध्ये निर्णय घ्यावा असा युक्तिवाद देखील कामतांनी या ठिकाणी केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी विश्वास गमावलेला आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय घ्यावा असं कामतांनी म्हटलं। त्याचबरोबर चिन्ह गोठवा अशी मागणी देखील कामतांनी आज केली आहे। कामत यांनी युक्तिवादादरम्यान अनेक प्रकरणांचे दाखले या ठिकाणी दिलेले आहेत। राणा प्रकरण, सुभाष देसाई प्रकरण, त्याच्यानंतर ओमकुमार आणि बीसी चतुर्वेदी या प्रकरणाचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। 2018च्या घटनेचा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा। कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांनी देखील चिन्ह गोठवण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा असं कामतांनी आज कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी काल ही मागणी केली होती, कामतांनी आज ती मागणी केली आहे। आजची कोर्टामध्ये सुनावणी संपलेली आहे आणि ठाकरेंकडनं युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि यानंतर आता शिंदेच्या वकिलांकडनं युक्तिवाद केला जाणार आहे। तर आजची कोर्टातली सुनावणी संपलेली आहे आणि ठाकरेंचा युक्तिवाद पूर्ण झालाय। त्यानंतर शिंदेच्या वकिलांकडनं कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिब्बलांकडनं त्यावर उत्तर दिलं जाईल किंवा त्यांच्याकडनं युक्तिवाद केला जाईल। आतापर्यंत कोर्टामध्ये नेमकं कशा पद्धतीनं युक्तिवाद झालेले आहे ते आपण पाहताय। राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, याची कागदपत्र आम्ही सादर केलेली आहेत असं कामत यांनी कोर्टामध्ये म्हटलं। 19 लाखापेक्षा जास्त सदस्य हे आमच्याकडे होते, शिंदेकडे 4 लाखापेक्षा सदस्य होते असं कामतांनी म्हटलं। 2018ची पक्ष घटना असंवैधानिक होती असं शिंदेनी आयोगाकडे सादर केलेल्या पत्रामध्ये कुठेही म्हटलेलं नाही। तर आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावर राहील आणि अराजकता माजेल असं कामतांनी म्हटलं। राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असं कोर्टानं विचारलं। तर पक्षामधून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामतांनी म्हटलं। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्यानं अमान्य असं कामत यांनी म्हटलं। तर पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं असं कामतांनी म्हटलं। विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामत यांनी म्हटलेलं आहे। तर चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा। सिब्बलांनंतर कामत यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये ही मागणी केली। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का, पक्ष त्यांना देणार का असा सवाल कामत यांनी केलाय। तर तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का असा सवाल कामत यांनी केलाय। आयोग न्यायाधिकरणासारखे आहे, सर्वोच्च न्याय देणारे नाहीत असं कामत यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर आयोगानं फक्त विधिमंडळातील संख्याबळाचा विचार केला, याचाही विचार कोर्टानं करावा असं कामतांनी म्हटलं। राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा मुद्दा येतो, विधिमंडळ पक्ष फुटल्यावर नाही असं कामत यांनी म्हटलंय। तर अपात्रतेच्या निर्णयाच्या आधीच आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं असा युक्तिवाद कामतांनी केलाय। फूट पडली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा, कामत यांच्याकडून युक्तिवाद असा करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे असं कामतांनी म्हटलं। अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही, पण सुप्रीम कोर्टानं त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं असल्याचं कामत यांनी कोर्टापुढे म्हटलंय। तर आमच्याकडे अधिकार आहेत यात शंका नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आमदार टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचं कामत यांनी म्हटलेलं आहे। तर 10व्या सूचीमध्ये अपात्रतेसंदर्भात सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत असं कामतांनी म्हटलंय। आम्ही विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावलेला आहे असं कामत यांनी म्हटलंय। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला गेला असं कामतांनी म्हटलं। विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही असं युक्तिवादादरम्यान कामत बोलले। तर आजची कोर्टामधली सुनावणी संपलेली आहे आणि ठाकरेंकडनं युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आज संपलेला आहे आणि आजची ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे। शिंदेचे वकील आता कशा पद्धतीने युक्तिवाद करणार ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। आजची कोर्टामधली सुनावणी संपली आहे, चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा अशी कपिल सिब्बल यांच्या मागोमाग कामत यांनी देखील मागणी केली आहे। तर देवदत्त कामत आणि सिब्बल यांचा देखील युक्तिवाद संपलेला आहे। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा असं कामतांनी म्हटलं आणि अरविंद सावंत आता यावर बोलतायत। एक सेकंड सर एक सेकंड कैप्टन कुछ आज वापस मत देना अरे भाई सर आपने